लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप पुन्हा सत्तेत आला तर संविधान बदलणार या चर्चेला उधाण आलं होतं। याचवेळी भाजपचे काही नेतेही संविधान बदलण्याची भाषा बोलले, त्यामुळे जागांना फटका बसला। पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा इतर कोणीही भारताचं संविधान बदलू शकत नाही असं आठवले यांनी स्पष्टपणे सांगितलंय। एसपी कॉलेज येथील लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित विद्यार्थी संवाद परिषदेत मंत्री रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक शैलीत उत्तरे दिली। सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। देशातील हिंदू मुस्लिम वाद कमी व्हावा तसेच वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी समान नागरी कायद्याची गरज आहे असं मत आठवले यांनी व्यक्त केले। तसेच सरकारी क्षेत्राचं खाजगीकरण करू नये आणि केलेच तर तेथेही सर्व घटकांना नोकरीसाठी आरक्षण लागू करावे यांसह जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मणिपूर आणि नागालँडमध्ये रिपाईचे प्रत्येकी 2 आमदार निवडून आलेत। मणिपूर राज्यात रिपाईला 17% मते मिळाली आहेत। आणखी 2 राज्यात 6%पेक्षा जास्त मते मिळाली तर पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय।